ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विकास कामामुळे जनता विद्या पाटील यांच्या पाठीशी। कुदनूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विद्या विलास पाटील या कुदनूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत। किनीसह परिसरात प्रचार दौरा केला। उद्योजक विलास पाटील यांच्या विद्या पाटील या पत्नी आहेत। विद्या पाटील जिल्हा परिषदसाठी कुदनूर गटातून उमेदवारी घेऊन रणांगणात उतरले आहेत। माजी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली। गेल्या वेळी तुडये मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या। त्या काळात केवळ मतदारसंघापुरता विचार न करता संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम कसा करता येईल यावर भर देत त्यांनी विकास कामांचा धडाका लावला। तुडये मतदारसंघासह कुदनूर मतदारसंघात सुमारे 25 लाख रुपयांपर्यंतची विकास कामे करण्यात आली। कुदनूर किटवाड रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला, तर कुदनूर गावासाठी यापूर्वी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला। तसेच बसरगे परिसरात 7 कोटी रुपयांचा निधी खर्च करून विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत। जिल्हा परिषद सदस्य कसा असावा याचे उदाहरण विद्या विलास पाटील व कल्लाप्पा भोगन यांनी आपल्या कामातून दाखवून दिला आहे, असा टोला विलास पाटील यांनी विरोधकांना लगावला। यापूर्वी 100 कोटी रुपयांचा निधी विकासासाठी आणण्यात यश मिळाले असून यावेळीही कुदनूर विभाग व आजूबाजूचा परिसर सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेण्याचा निर्धार करण्यात आला। मतदारांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणे हे आमचे कर्तव्य असून कुदनूर मतदारसंघ आमच्यासाठी नवीन नाही असा ठाम विश्वास विलास पाटील यांनी व्यक्त केला। गेल्या 5 वर्षात तुडये तुर्केवाडी परिसरातील सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी आणून चंदगड भवन शाळा अशी विविध विकास कामे करण्यात आली। मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिल्यास निश्चितच विकास केला जाईल असं आश्वासन दिलं। शेवटी नंदाताई बाभुळकर राजेश पाटील यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करेन असा ठाम विश्वास विद्याताई पाटील यांनी व्यक्त केला। महानकर न्यूजसाठी प्रकाश रायनापुरे, चंदगड।